एका धक्कादायक घटनेनं नांदेड हादरलं आहे। पित्याने आपल्या पोटच्या विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह 40 फूट खोल आणि 20 ते 30 फूट पाणी असलेल्या विहिरीत फेकले। धक्कादायक म्हणजे हत्या करून आरोपी पिता स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिली। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे। पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढले तर मुलाचा शोध सुरूच होता। संजीवनी कमळे वय 19 वर्ष आणि लखन बालाजी भंडारे वय 19 अशी मयतांची नावे आहेत। दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे। मयत संजीवनी सुरणे ही उमरी तालुक्यातील बोरजुन्नी येथील रहिवासी आहे। 1 वर्षापूर्वी गोळेगाव येथील सुधाकर कमळे या मुलासोबत संजीवनीचा विवाह झाला होता। कुटुंबियांनी मोठ्या थाटात दोघांचा विवाह केला होता। विवाहापूर्वी संजीवनीचा लखन भंडारे या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं। लग्नानंतर ही दोघांमध्ये फोनवर बोलणं सुरूच होतं। सोमवारी संजीवनीच्या सासरचे मंडळी बाहेर गेल्याने संजीवनी हिने आपल्या प्रियकराला घरी बोलवले। अचानक घरी परतलेल्या पती आणि सासरच्या मंडळींनी संजीवनी आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत बघितले। त्यानंतर संजीवनीच्या पतीने सासऱ्यांना फोन करून बोलावले आणि मुलीला घरी घेऊन जाण्यास सांगितले। मुलीचे वडील मारुती सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे हे तिघे जण मुलीच्या सासरी गोळेगावला पोहोचले। गोळेगाव आणि बोरजुन्नी हे आजूबाजूला गावं आहेत। आरोपींनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला घेऊन जात असताना करकाळा शिवारात दोघांना मारहाण करून त्यांची हत्या केली। त्यानंतर 40 फूट खोल असलेल्या विहिरीत दोघांचे मृतदेह फेकून दिले। घटनेनंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुलीचे वडील मारुती सुरणे हे उमरी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि मी मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारून विहिरीत फेकलं आहे अशी माहिती दिली। माहिती ऐकताच पोलीस देखील चक्रावून गेले। दरम्यान पोलीस आरोपीला घेऊन घटनास्थळी पोहोचले। सायंकाळी 7 वाजता मुलीचे प्रेत बाहेर काढण्यात आले तर मुलाच्या प्रेताचा शोध सुरूच आहे। या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात मुलीचे आजोबा लक्ष्मण सुरणे, वडील मारुती सुरणे आणि काका माधव सुरणे या तिघांना ताब्यात घेतले। या घटनेने खळबळ उडाली आहे।